तर आलो भावानो, कर्नाटकवरून सांगलीला आंबा अनलोड केला आणि आपल्याला कराडला पण यायचं होतं, कारण की कराडला येऊन आपल्याला परत गाडी लोडिंग करायची होती पुण्याची. मग काय आपण गाडी लोडिंग करून घरी गेलो, आराम केला, पहाटे 3ला उठलो आणि आता म्हटलं निघावं. निघता निघता म्हटलं चला तुम्हाला पण आपली राहतो कुठं ती गल्ली दाखवावी. हिदायत कॉलनी मलकापूरमध्ये मी राहतो भावांनो, काही विषय नाही. परत गाडी गल्लीतून काढली, आलो पंपावर. पंपावर आलो तर ही ट्रकवाली आपल्याला जोडीदार गाठ गावली. मग काय त्यांनी गाडीचा व्हिडिओ काढायला लागलेत. काढा काढा, काय विषय नाही भावांनो. डिझेल टाकी तोपर्यंत करून घेतली फुल. आता म्हटलं चला निघायचं आहे आपल्याला. निघलो, रस्त्याला लागलो, तोपर्यंत साताऱ्याच्या पुढे गेल्यानंतर आपल्याला ही नवलाई सांगलीची गाडी भारत बेंच 14 टायर जोडीदाराची गाठ गावली. भावाचा व्हिडिओ जरा काढला. सकाळ सकाळ जरा व्ह्यू भारीच येत होता, मस्त दिसत होती 14 टायर. काय विषय नाही भावांनो. जरा पुढे आलो तोपर्यंत दिसला भावांनो 6 टायर ट्रँकर दुधाचा. पलटी झालेला, सगळं दूध रस्त्यावर वाहून गेलेलं. भावांनो जरा झोप आली असली तर जरा 1 तासभर झोप काढत जावं भावांनो, नाहीतर असा सीन होतो. पार्टीच्या दारात आलो, गाडी खाली केली, तोपर्यंत डॉगेश भाऊ गावला. गाडीवर सारखा मुतायला लागलेला. काय त्याचं येडं चाललेलं काय माहिती. बघा जरा भावांनो, बघा हा बघा काय करतोय, काय कळना झालंय. तर भावांनो आपल्याला तिथून निघायचं पण लवकर होतं. आपण काही रिटर्नसाठी माल बघत बसलो नाही आणि आलो डायरेक्ट कराडमध्ये, कारण की कराडमध्ये येऊन पण आपल्याला गाडी भरायची होती. तर भावांनो हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा आणि जाताना जरा फॉलो पण करून जावा. धन्यवाद भावांनो.